जिथं कुठं दुश्मन आहे त्याला शोधायचा, त्याच्यावरती हल्ला करायचा, सपासप वार करून त्यांना संपून परत यायचं, परत त्या वाटा मोजवायच्या, परत नव्यानं वाटा निर्माण करायच्या। मेंढ्या राखत असताना शत्रूंची सर्व माहिती घ्यायची आणि ते गुप्तहेरांच्या मार्फत परत महाराजांच्यापर्यंत पाठवायची। असे असंख्य कामं ही मावळ्यांनी केलेली आहेत। आता परवा 9 तारीख झाली, 9 तारखेला शिवराज्याभिषेक दिन होता तिथीनुसार, आणि जेव्हा महाराजांचा शिवराज्याभिषेक झाला त्या दिवशी सुवाना देवकाते हे अत्यंत विश्वासू सरदार हे त्या सोहळ्याला तिथं उपस्थित होते। आता महाराजांच्या पश्चात रायगडावरती म्हणजे 1680ला महाराजांचं देहावसन झालं, तिथून 1780, 1880, 1980 आता हे राजकारण हे सुरू झालं। 80 नंतरच्या काळामध्ये जवळपास 300 वर्ष या सर्व जे 24 कुटुंब तिथं आहेत, उकिरडेकर आडनावाचे आहेत, जोरे आहेत, या सर्व लोकांनी तिथं महाराजांच्या समाधीची सेवा केलेली आहे। जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले तिथं समाधी शोधायला गेले तेव्हा हीच लोक होती, दुसरं कोणी नव्हतं तिथं। हे सगळे तिथं येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी करणं, त्यांची सेवा करणं, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्णपणे सांगणं, नंतर लोकमान्य टिळक गेले, त्यांनी जयंती चालू करण्याच्या संदर्भातली भूमिका मांडली, तेव्हाही सगळी लोक होती। आता मध्ये त्यांच्या होना सापडल्या ज्याची किंमत बाजारी मूल्यानं 17 कोटी रुपये होती, ही सगळी लोकांनी, धनगर समाजाच्या लोकांनी आणून सरकार दरबारी जमा केली। म्हणजे इतकं मोठं योगदान या धनगर समाजाचं असताना आता नेमकं कुणाच्या डोळ्यामध्ये ही लोक खुपतायत हे पुरातत्व विभागानं त्यांना नोटीस काढली की तुमची आता घरं इथून काढून टाका। अरे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी त्यांच्या हयातीमध्ये, त्यांच्या पश्चात त्यांचा विचार लोकांच्यापर्यंत जावा याच्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेणारी लोक आहेत, हे काही जिहादी लोक नाहीत, हे जिहादी अतिक्रमण नाही, तुम्ही त्यांना अतिक्रमण म्हणून काढायचा नोटीस दिलेले आहेत। तर मला हेच सांगायचं आहे की आज पण तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरती एवढं मोठं तेज आहे, कुणीही रायगडावरती गेला मेलेला माणूस उठून उभा राहील, इतकी क्षमता, इतकी ताकद, इतकी ऊर्जा ही रायगड किल्ल्यामध्ये आहे। परंतु या धनगरांच्या झोपड्यामध्ये लाईट नाही आज पण। आज तिथं जो रोपवे आहे सगळी लोक त्या रोपवेमधून जातात, परंतु बाळांतीन बायका सुद्धा आपच्या चालत जातात तिथून, रोपवेमध्ये त्यांना जायला परवानगी नाही। हे जे सगळे प्रकरण आहेत मी आज तुमच्या साक्षीनं हे नोटीस फाडून टाकतोय आणि त्या सर्व धनगर समाजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून माझी आहे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्या कानावरती ही सगळी गोष्ट मी परवा घातलेली आहे आणि ते व्यवस्थितपणे यातून नक्की मार्ग काढतील। त्या लोकांना पक्की घरं देणं, त्यांच्या घराला पूर्ण वेळ लाईट देणं ह्याची जबाबदारी मी आज घेतोय आणि येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते रायगडावरती या सर्व कुटुंबाची भेट घेण्यासाठी आम्ही रायगडावरती जाणार आहोत।